नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी लावत आहे अद्रक आलं। तर आल्याचे तुकडे ज्या आता आलं जे मिळतं त्याला कोंब आलेले असतात ते मी सुरीने कापून ठेवले होते। तर त्याची लागवड करणार आहे। मागच्या वर्षीसुद्धा मी लावलं होतं, भरपूर प्रमाणात आलं होतं। तर इथे मी माती उकरून घेतली आणि विळ्याच्या साहाय्याने आणि एकसारखी करून घेतली। त्यावर शेणखत पसरवून घेतलं, छानपैकी शेणखत पसरवलं आणि लाल माती पसरवून घेतली। आणि इथे आळूचे 2-3 कंद होते ते सुद्धा लावून घेतले। जी वडीची आळू असते लाल ती लावून घेतली। इथे एकसारखी माती करून घेतली आणि इथे मी आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते लावून घेते आहे। तर इथे मातीत असे एका साईडला लावून घ्यायचे आहेत, वाकडे तिकडे लावून घ्यायचे, इकडे एक तिकडे एक असं तिरकस लावून घ्यायचे आहे। तर इथे एक ओटा करून घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये मी आल्याचे तुकडे क्रॉसमध्ये लावून घेते आहे आणि छान होतो आला। माती भरपूर प्रमाणात टाकायची असते। इथे मी माती आणि शेणखत पसरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी आल्याचे तुकडे लावून घेते आहे आणि इथे छान असे मातीत खोवायचे आहेत, इथे खोचून द्यायचे आहेत मातीमध्ये आणि छान असे वर परत एकदा माती पसरवून घ्यायचे आहे। इथे पूर्ण ओट्यावर मी आल्याचे तुकडे लावून घेतले, बघू शकता। छान आलं अगदी छान होतं। इथे आल्याचे तुकडे सर्व लावून घेतले आणि त्यावर पुन्हा एकदा माती पसरवून घेतली, हाताने एकसारखी करून घेतली आणि इथे एका कुंडीमध्ये मी पुन्हा एकदा शेणखत टाकून घेते। इथे कोरफडाचं रोप लावायचं आहे आणि त्यामध्ये मातीसुद्धा टाकून घेते। मी लाल माती आणलेली आहे, तर इथे कुंडीमध्ये लाल माती आणि शेणखत टाकून घेतलं। छान असं एक कोरफडाचं रोप मी लावून घेते आहे। तर इथे बघू शकता, छान अशी माती टाकून घेतली कुंडीमध्ये आणि इथे दुसरी एक कुंडी घेतलेली आहे। त्या कुंडीमध्ये मी विटाचे तुकडे टाकून घेतले आणि थोडंसं पालापाचोळा बुडाला टाकून घेतला। त्यावर शेणखत टाकून घेतलं। छान असं बुडाला शेणखत टाकून घ्यायचं आहे, म्हणजे झाडाची वाढ छान होते। तर इथे विटांचे तुकडे, पालापाचोळा, शेणखत आणि लाल माती टाकून घेतली कुंडीमध्ये आणि त्यामध्ये मी स्नेक प्लांट लावणार आहे। इथे मी कुंडीमध्ये स्नेक प्लांट लावून घेतला। तर इथे बघू शकता, छान असं रोप आहे। त्याची मणिमाऊ तिथे लुडबुड करत आहे। इथे मी स्नेक प्लांट लावला, त्यावर लाल माती टाकली आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेणखत टाकून घेतलं आणि त्यावर पुन्हा एकदा मातीचं लेयर दिलं आणि इथे स्नेक प्लांट आपलं छानपैकी दिसत आहे। इथे मी पांढरे दगड असे शोसाठी ठेवलेले आहेत। तर इथे बघू शकता, कुंडीमध्ये मी इंडोर ठेवणार आहे ह्या प्लांट, त्याच्यासाठी मी पांढरे दगड वेचून आणलेले आहेत आणि त्या कुंडीमध्ये ठेवले आणि इथे पाणी टाकून घेतलं। छान आपलं रोपटं तयार आहे कुंडीमध्ये, ते बघू शकता, छान दिसते आहे कुंडीत। आणि इथे आमची मणिमाऊ बसलेली आहे, इथे सरड्याबरोबर खेळत आहे। इथे सरडा आलेला आहे आणि सरड्याबरोबर ती मस्ती करत आहे। इथे बघू शकता सरडा आणि आमची मणिमाऊ चिंगी, त्याच्याबरोबर ती मस्ती करत आहे। मी सरड्याला उचलून बाहेर टाकून दिला आणि मणिमाऊ निघून गेली। तर इथे स्नेक प्लांट आणि आल्याची लागवड केली। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।